आता आम्ही आलेलो आहोत बोरिवली स्टेशनला. आम्ही पालघरवरून 5ची ट्रेन पकडून बोरिवली स्टेशनला आत्ता पोचलो. किती वाजले? 6:45 झाले असतील काहीतरी. आणि ही माझी फ्रेंड आहे, ही मालाडला शूट आहे, तिथे चाललो आहे. तर माझी एक फ्रेंड आहे मानसी म्हणून, ती येते, तर तिचा वेट करतो आहे. आता आम्ही पोचलो तरी थोड्या वेळात. सो फायनली मानसी आलेली आहे. तर आता आम्ही मालाड स्टेशनला पोचलेलो आहोत. आता आम्ही काहीतरी नाश्ता करू थोडासा आणि मग बस पकडून आम्हाला जायचं आहे मालवणीला. आम्हाला आज असं तिकडे पोचायचं आहे. आता 7:30 झालेत. आज आहे शुक्रवार आणि आज आहे आमचा आमचा नाही, माझा सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवशी दुसरं काय करायचं म्हणून आता आम्ही आलो शूटला सो फायनली मानसीने मेंदूवडा, डोसा बिसा हे सगळं शोधलेलं आहे. हे डोसाच आहे फक्त. तर आता मी नाश्ता करून घेतो. मसाला डोसा आलेला आहे आणि हिची इडली. चलो बघू शकता आम्ही या गल्लीत पोहोचलो. इकडे खूपच गर्दी आहे. लेकाची हालत खराब आहे, वास येतोय. ही आहे मच्छी गल्ली मालाड आणि आम्ही रिक्षा शोधतोय. बघू मेन सुगंध वास सुटलेला आणि लेकाची हालत बघू शकता तुम्ही. लेका कसं वाटते तुला? बोल ना, वास कसा वाटला? आम्हाला जायचं होतं बसने, पण आम्ही आता तेच ते रिक्षा केली आहे. सिग्नल लागलाय, थांबलोय आता आम्ही. ते सिग्नल सुटला. मी मंदिरकडे पोचलेलो. आम्हाला मंदिरकडे पोचायला सांगितलं. इथे आतमध्ये कुठेतरी शूटिंग आहे, माहिती नाही कुठे शूटिंग आहे, कसली शूटिंग आहे, काय शूटिंग आहे. 8 वाजता बोलवलेलं. किती वाजले तरी? 8:30 झाले असतील. किती झाले? 80 या मंदिरमध्ये काहीतरी शूटिंग आहे. कसली शूटिंग आहे, काय शूटिंग आहे ते नाही माहिती, पण आता बघू शूट करायला देतात की नाही ते पण नाही माहिती आपल्याला. आतमध्ये ठीक आहे, बघत राहा. आपलं तुम्हाला पण कळेल की कसली शूटिंग आहे. तर उभं राहून कंटाळा आला म्हणून आम्ही चॉकलेट घ्यायला गेलेलो. चॉकलेट घेतली. किती वेळ लावणार आहे अजून काय माहिती. कधीपासून उभे आहेत आम्ही इकडे. हो ना. फायनली आतमध्ये चाललो आहे. माहिती नाही शूट करायला देतील की नाही, पण बघू. जो पण ओरडत नाही तो पण ते शूट करत राहायचं. ओ वरती मंदिर आहे. हा बघा व्ह्यू. तिकडे खाली खूप लोक बसले आहेत. थांबा दाखवतो. सो आता आपण लोकेशनवर पोचलो आहेत. इथे सगळे सेटअप चालू आहे त्यांचा काहीतरी. इथे वॉकी टॉकीज वगैरे ठेवल्यात. वॉकी टॉकीज ठेवल्यात. अजून तर लोक येत आहेत. बघू आता. आम्ही आलो आहे, बसलो इथे. बघू आता कधी सुरू होतं आहे, काय माहिती नाही. आम्ही इकडे बसलो आहे. हे मंदिर आहे. हे मंदिरच्या बॅक साईडला आम्ही बसलो. हा बघा सेटअप. तिथे अजून ते वॅनिटी व्हॅन्स वगैरे आहेत त्या साईडला. हे सगळे आर्टिस्ट आलेत. आता आम्हाला इकडे बसवलं आहे. माहिती नाही मला 10चं वाटतं शूट, काहीतरी 10ला सुट्टा वगैरे प्रोव्हाइड केला. आणि आता आम्ही कपडे चेंजिंगला चाललो. ड्रेस दाखवायचा आहे आणि मग चेंजिंगला जाणार. मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहोत. व्हॅनिटी व्हॅन्स आहोत. बाहेर एवढं ऊन आहे, पण इथे हा AC आहे यार. खूप बरं वाटतं इथे. आणि इथून बाहेर गेल्यावरती एवढं गरम होणार आहे ना आम्हाला. खरंच आम्हाला इथून बाहेर निघण्याची इच्छा नाही आहे, पण जावं लागणार आहे. सो आता आम्ही रेडी वगैरे झालो आहे. आता बाहेर जाऊ. बघू कसलं काय शूट आहे, काय सेटअप बिटअप लागलाय, काय मंदिराचं काहीतरी शूट आहे. बघू आता. इकडे पब्लिक आली आहे. आधी फक्त आम्ही चाललो, आता पब्लिक आली खूप आमच्या मागे. चलो. नीचे लगा पे तो कुछ कोई बोलेगा लेके भी जा सकते.
आता आम्ही ट्रेन बघणार आणि आपापल्या घरी जाणार. आम्ही कधीपासून चालतोय, वरून एवढं खाली आलो तरी आम्हाला रिक्षा काही भेटली नाही. एक रिक्षा भेटली तर ती नाही, थांबलंच नाही. तो स्टेशनचं नाव ऐकलं आणि गेला पुढे. रोड पण क्रॉस केला पण आम्हाला रिक्षा आणि बस काही सापडत नाही. बघू आता कुठे भेटते बस. 8 तर इथेच वाजले. तर आता आम्ही बस स्टॉपला तर पोचलो, पण बस कधी येणार आहे माहिती नाही आहे. वाट बघतोय आम्ही बसची. जेव्हा रिक्षा पाहिजे होती तेव्हा रिक्षा नाही भेटत होती आणि आता विचारतो रिक्षावाला की येतं आता विचारतो हा रिक्षावाला की येतं का, स्टेशनला सोडू का. नाही आम्हाला नाही जायचं, आता आम्हाला बसनेच जायचं आहे. माझी दादाने रिक्षा भेटली म्हणजे शेवटी शेअरिंगच करायला लागली. बस तर काय भेटली नाही. सो आता मला स्टेशनला जाऊन इलेक्ट्रिक स्कूटी ते झेप्टो आहे. झेप्टो डुम 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 डुम. ही शॉपिंगची गल्ली लागलेली आहे. घ्या बाई घ्या. कुर्ते बघते छान छान होते. शॉर्ट कुर्तीस. अगं बाई आत्ता सूट केलं, आत्ता पैसे आले आणि आत्ता मी घालवले कपड्यांमध्ये. संपलेच हा लगेचच्या लगेच. काय नाही नेक्स्ट शॉपमध्ये जमूच का आपण सकाळी हा माणसी शॉपिंगच्या गल्लीमध्ये आलो आणि कपडे नाही घेतले. असं होऊ शकतं का कधी? नाही होऊ शकत. किती मस्त मस्त आहेत. मस्तच आहे मार्केट. परत यावं लागेल इकडे घ्यायला. हा मंदिर गाईज, जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल ना तर मलाड मार्केटला या. नटराज मार्केट हा तेच ते मलाड नटराज मार्केट तिथे या. तर गाईज आता आम्ही फायनली घरी पोचलो. सो तब तक के लिए बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय बाय. मिळते अगले ब्लॉग. बाय.